चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 ला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. आज आपण पाहणार आहोत या प्रवासाचा शेवटचा अध्याय. एक असा अध्याय जो फक्त प्रवासाचा शेवट नाही तर आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणींची सुरुवात आहे. प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो, पण काही प्रवास संपले तरी त्यांच्या आठवणी आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. तिकोना आमच्यासाठी फक्त एक किल्ला नव्हता, तो आमच्या मैत्रीचा अजून एक सुंदर अध्याय होता. प्रवेशद्वार, पहिला प्रवेशद्वार. याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्ही ही देवडी बघू शकता. ह्याला बोलतात देवडी. ह्याला देवडी का बोलतात? कारण की जे प्राचीन काळमध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या टायमी जे माणसं इथे होते, जे गडाच्या सिक्युरिटीसाठी, ते इथे थांबायचे रेस्ट वगैरे करण्यासाठी. तर वरती बघू शकता अजून एक गुफा आहे, आतमध्ये अजून एक रूम असेल. तर आदित्यजी त्यांना दाखव जरा काय बोलू इच्छिता या तुम्ही आर्किटेक्चर बद्दल? आतमध्ये जाऊन हे सगळं कोरिओ काम आहे मित्रांनो. हे सगळं तुम्ही आज जाऊन जरा सबस्क्रायबर्सला दाखवा आपल्या. नक्की. हा बोल. तर मला बोलायचं होतं की जेव्हा आम्ही आत होतो तेव्हा थंड वाटत होतं खूप, आणि आता आम्ही बाहेर आलोय तर जरा गरम वाटतंय. म्हणजे हे पण एक आर्किटेक्चर मधलं एक भाग असू शकतो, काही ना काहीतरी ह्याच्या मागे पण सायन्स असू शकतं असं वाटतंय. बाजूवाले भिंती दाखवले आताच बांधले. हे बघा, खूप चांगलं लक्ष दिलं या गडावर. खूप चांगलं आता ह्याचं बांधकाम केलं आहे. परत तुम्ही शिड्या बघू शकता, पूर्ण प्रॉपर शिड्या आहेत इथे चढण्यासाठी. आणि पुढे अजून एक दरवाजा आणि 2 बुरुज आहेत, पडीक अवस्थेत आहेत ते पण. तर गाईज, इथे अजून एक एंट्रन्स आहे, ही थोडी पडीक आहे. इथे पण दरवाजा असू शकतो. ही वॉल बघू शकता तुम्ही. ह्याचं नाव आहे, काय नाव आहे? वेताळ दरवाजा. तर इथे पण एक वास्तू आहे, बांधकाम चाललंय इथे किल्ल्याचं. इथे परत एक वास्तू आहे जी की पडीक आहे. A few inches later. आम्ही एवढ्या वरती आलो व्लॉग बनवत आणि आयफोनची स्टोरेज फुल झाली आहे. तर आमचे मार्केटिंग स्ट्रॅटेजीवाले डिलीट करत आहेत सगळं अजून व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि आम्ही जे डॉग फूड आणलेलं ते इथे आम्ही आता देत आहोत. एक उपकाराची प्रतिक्रिया. तर ते आता आम्ही देत आहोत. मॅडिशेट देत आहेत. गाईज, अजून खूप बाकी आहे. बघू शकता आपल्याला तिकडे जायचं आपल्याला. छपेटदान मारुतीच्या इथे आम्ही पोचलो आहोत. कसं वाटतंय सगळं बघून? खूप छान. इथे बसायची पण सोय आहे ना. पेपपेक्षा तरी चांगलंच वाटतं ना इथे आता. पेक्षा खूप चांगलं आहे, थंडी हवा आहे. आणि की तिकडे बघा, तुम्ही बघू शकता समुद्र आहे. समुद्र नाही, पावना लेक आहे. तो जरा मिस्टेक हो गया मालिक. अरे कहना क्या चाहते हो? तर आपला साथी आपला अगोदर वरती पोचलाय. हॅलो. तर गाईज, इथे तुम्ही बघू शकता श्री तळजाई माता मंदिर इथे आहे. आपण तिकडे जाण्याचा ट्राय करूया. इथे पाण्याचा टाका पण आहे, बघू शकता तुम्ही. हे पाण्याचा टाका खूप क्रेझी टाका आहे. पण मला वाटतं आम्ही चुकलोय, रस्ता तिकडून आहे. म्हणजे मला बॉयस करून बघायचंय. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे.
या ढकलतो. बांधकर काका ऐकताय ना गाईज, इथे चार्जर लावलेत. विचार करा, चार्जर लावलेत. चार्जर सी टाईप, ए टाईप, आयफोनचे चार्जर. गाईज खूप क्रेज आहे. कसं वाटतं विशाल हे बघून पहिल्यांदा कुठल्या गडावर हे खूप गरजेचं आहे कोणत्या गडावरती. चार्जिंग आहे? कसं वाटतंय? म्हणजे पहिल्यांदा अशी टेक्नॉलॉजी गडावर बघून कसं वाटतंय? आणि बघू शकता चालू अवस्थेत आहे, काय इथे फ्रॉड नाही. तेव्हा लाईट पेटते. तर कसं वाटतंय? पुढे टाक युजफुल ऍक्च्युली इकडे राहणाऱ्या कारिगरांसाठी ते बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आहे आणि मित्रांनो या चार्जिंग पॉईंट बद्दल एक चांगली गोष्ट ही आहे की ह्याला जी पॉवर आहे ती तिकडे सोलार पॅनल्सची एक छत्री टाईप बनवली आहे, त्याच्यातनं ह्याला पॉवर भेटते. तर कम्प्लिटली इको फ्रेंडली आहे. तर हे एवढं ह्याला कसं माहिती, कारण की हा गोळी खाली. ENTC करतोय, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन वाला माणूस आहे. कसं वाटतंय ही टेक्नॉलॉजी बघून गडावर? तर गाईज दर्शन घ्या. विठू माऊली, विठू माऊली, संत तुकाराम महाराज. गाईज इथे आम्हाला असा फील येतोय की एकदम आम्ही जर इथून कुठे गेलो तर अदृश्य दुनियामध्ये जाऊ. अरे बाबा, हे बघा कसं आहे खालती, हे बघा. आणि इथे लोकांनी भरपूर कचरा केलाय. निवळ निर्लज्ज लोक आहेत ज्यांनी पण हा कचरा केलाय. असं प्लीज करू नका, प्लीज करू नका. फक्त पाणी प्या आणि ते बॅगेत ठेवा. विशाल कलावंती सारखं एक्सप्लोर करायचंय. करू तर शकतो. करूया. चला पहिलं तुम्ही इथे उडी मारा, तुमची हाईट लय जास्ती आहे. जास्ती खाली जाऊ नका, फक्त बघा तिथं काय आहे. अतिशय निर्लज्ज लोक. बाटल्या टाकले लोकांनी, हे तर केलं तर नाही पाहिजे. 15 रुपये. हे पूर्ण बोललं जाते की 85 डिग्री आहे. हे पूर्ण 85 डिग्री शिड्या आहेत. हे या साईडला जुन्या शिड्या आहेत आणि हे नंतर नवीन बांधलेले आहेत प्रॉपर. बघा कसं चढावं लागतं एक एक स्टेप टाकून. विशाल भाई हाईटचा फायदा उचलता ना. तर बघा वरून किती स्ट्रगल करतोय. जर हा माणूस आणि तो जो व्हाईट कलरचा माणूस येत आहे, जर तो चढू शकतो तर तुम्ही का घरी झोपून राहिलेत? हा, आम्ही तुम्हाला उठवायला येतोय तरी तुम्ही उठत. एक सांगा मित्रांनो, हे वर एवढं चढू शकतात तर तुम्ही का नाही चढू शकता? चिअर्स. विशाल भाऊ आपल्याला इकडची माहिती सांगतील. आम्हाला असं वाटतंय की पूर्वीच्या काळात इथं वॉच ठेवण्यासाठी असेल ही जागा. हा बुरुज बनवलेला आहे लक्ष ठेवण्यासाठी. 95 डिग्री चढण आहे डायरेक्ट. सार्थक उतरून दाखवावे. अर्थात एक उडीमध्ये उतरून टाकतो. सार्थक उर्फ बॉबी उतरून कसं आहे ना? दाखवावे. कसं आहे ना, थोडीशी फाटेल पण मजा वाटते. येस. हे उतरतायत बघा. इथून पण जरा बघा. म्हणजे उन्हाळ्यात काय याचं काम नाही. आधीजी तुम्ही हळूया. तर ही पावसाळ्यात चांगलं तुम्हाला उपयोगी पडेल इथे. आणि हा किल्ला पावसाळी किल्लाच आहे. तुम्ही बघू शकता किती डेडिकेशन आहे तुम्हाला दाखवण्याच्या पाठी आमचं. इच्छितो बघू शकता आम्ही कसे चढतोय. मॅडी शेड आमचे पेडिग्री घेऊन चढतोय. दो छोटे हाथी आ रहे, एक मीडियम हाथी और एक लार्ज हाथी. देखिए और उसमें एक नया हाथी जॉइंट हो गया है, लालटू. वो देखो. और ये हा सीन दिल चाहता है भाई. सेम. खूप खूप मस्त आर्किटेक्चर आहे. आपला बंटी बाय. तिकडे आपले बंटी आहेत आणि इकडे आपले मॅनेजर आहेत जे की आज खूप एक्साइटेड आहेत. मॅनेजर इकडे बघा जरा. मॅनेजरने खास केस कापले, दाढी केली. मॅनेजर इकडे बघा जरा.
तो मागच्याला इग्नोर करताय. करती नाही करतो. असंच आहे. मित्रांनो किती मस्त व्ह्यू दिसतोय खरंच. आणि हा पावना लेक त्यामध्ये पँगॉग लेकचं काम करतोय. लद्दाखचा पँगॉग लेक. आपले मॅडी भाऊ रसना पिते होय. हे बघा गाईज हा आमचा युट्यूबर. हा लोकांना बक्षुरी सांगतो की गडावर जा, साफ सुथरा राहा, हागू नका. स्वतः हागायच्या पोझिशन मध्ये बसलाय, स्वतः घाण करतोय, स्वतः असं हलवतोय. काय चांगलाच आहे ना कोणतरी खायला ना बाबा ते दे ना. मी गेलो काय आठवतोय. मॅडी भाई शिकंजीवाला. गाईज सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यांनी ग्लुकोन डी पिले पण एकाने पण डेट नाही बघितली. 22 जानेवारी 2026 एक्सपायरी. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळतंय की पाणी खूप महत्वाचं आहे. ते कसं पण असू द्या, आधी कुठलं पण असू द्या. पण जी माने ग्लुकोन डी, मी माने. थँक्यू. तर गाईस तुम्ही बघू शकता इथे अजून एक बुरुज आहे आणि इथे काय इथून बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हा प्रॉपर कर्व मध्ये शिडी आहे. इथे एक बुरुज आहे. आपण वर जाऊया आणि तर विशाल कसं वाटतं आतापर्यंत जे आपण भारी वाटतंय. मला एक नवीन काहीतरी दिसतंय. थोडं चंद्र दिसतंय मला. तुम्हाला दिसेल का काय माहिती. ते बघा दिसतंय गाईस, चेक करा तो. ते बघा. तर आम्ही वॉटर लेवल पासून 3200 फीट वरती आलो आहे आम्ही. तर आता बाले किल्ल्याकडे जाऊया. चलो गाईस फायनली आपण या तिकोना गडच्या शिखरावर आलोय आणि याच्यावर काहीच नाही आहे. हे सगळ्यात इथे एक वर आहे वितंडेश्वर महादेव मंदिर आहे. किल्ले तिकोना. काहीच एक दाखवायचं आहे. फक्त व्ह्यू बघा तुम्ही. पूर्ण सह्याद्री दिसते काय जिथून. विशापूर खरंच तो पावना लेक म्हणजे एक पँगॉंग लेक सारखा आहे माझ्यासाठी. मला एवढं आवडलंय हा दृश्य. बघू शकता पूर्ण सह्याद्री दिसते. विशापूर, लोहगड सगळं दिसतंय इथून. आपण खालती जाऊन गुफा एक्सप्लोर करूया. हे बघा इथे पावसाळ्यात खूप पाणी भरतं इथे गाईस. बघू शकता तुम्ही. भरपूर मोठी गुफा आहे बघा. भरपूर मस्त आहे. हे सगळं कोरीव काम आहे. हातोडीने केलेलं काम आहे हे गाईस. माझ्या आजोबांची खुर्ची, माझ्या आजोबांची खुर्ची, माझ्या आजोबांची खुर्ची. म्हणजे सोन्याचा हंडा पण इथेच असेल का? नाही ते नाही, पुढे. तर इथे पण एक आपण वास्तू बघू शकतो जी की पडीक आहे. आदित्य सारखी. इथे आम्हाला भावंड भेटले आहेत. ते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करतायत. समाधान गायकवाड फ्रॉम लातूर. अरे बापरे. आई शुक्ला फ्रॉम मध्य प्रदेश. ओ तुम्ही कुठले? ते पण लातूर. मस्त मस्त. छान वाटलं भेटून तुम्हाला. छान वाटलं भेटून. थँक्यू गाईस. तर आपल्याला इथे काका भेटले जे इकडचे मेन आहेत. त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया. मोरया. कंठी जळके माळ मुक्ता फळाची. वंदेन चरण डोळ्यान पायन रूपा तुझे. प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळी मने नमा. त्वमेव माता पिता तमेव. राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे. इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला होता. म्हणजे हा आला हिडसर मावळ.
आणि हा आला पवन मावळ. मग हिरडज मावळावरनं जर शत्रू जर निघाले तर तिकोना किल्लेदार काय करायचा की लोहगड, विसापूर, तुंगा आणि मोरगिरी या किल्लेदारांना सावध करायचा की या भागातून शत्रू येतात, तुम्ही पुढच्या लोकांना सांगा की आपण तयारी करायला. किंवा मावळामधून जर शत्रू निघाले तर इकडे म्हणजे राजगड दिसला तर महाराज दिसले, त्यावेळी ते संकेत भाषा. मग इथून थेट महाराजांपर्यंत बातमी पोहोचवायची की इकडून कोणतरी येते, तुम्ही तिकडे सावध राहा. म्हणजे हा जो काही सह्याद्री आहे हा तुमचा महाबळेश्वर पर्यंत सगळ्या डोंगराच्या लाईनीत मग ते एकमेकांना कनेक्ट करत 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 मेसेज पोहोचून जायचे त्यावेळेस तिथे. तर त्याच्यासाठी वापरलेला मेन किल्ला होता. सगळे किल्ले आपल्या इतिहासाच्या नोंदीमध्ये आहेत, पण तिकोना हा कमी प्रमाणात आहे. जसं आपण आपापली वस्तू जशी लपून ठेवतो तसं महाराजांनी पण याला इतिहासापासून खूप लांब ठेवलेला होता. तर त्याचं कारणच ते होतं की जर हा जर किल्ला जर मुघलांना जर मिळाला तर मुघल 120-130 किलोमीटरच्या एरियामध्ये पूर्ण राज करते. म्हणून महाराजांनी याला पूर्ण इतिहासापासून लपून ठेवलेला किल्ला होता. 82 मध्ये दरम्यान छत्रपती शंभूराजे काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. वरत्या वाड्यामध्ये 1660 मध्ये नेतोजी पालकर सुद्धा राहिलेले आणि 1682 मध्ये शंभूराजे सुद्धा त्या वाड्यामध्ये राहून गेलेले. तर त्यावेळेस औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर तो आसऱ्यासाठी पवन मावळामध्ये आला होता. आता औरंगजेबने त्याला त्याच्या राज्यातून हाकलून दिले. तर त्याला माहित होतं की आता आपल्याला कुठलाच राजा आश्रय देणार नाही, पण एकच राजा आश्रय देऊ शकतो ते म्हणजे शंभूराजे. तर त्यावेळेस ते या किल्ल्यावरती होते. मग त्यांनी किल्ला शंभू महाराजांकडे आश्रयाला मागितल्यानंतर महाराजांनी हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्यांनी आपोआपसात हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. जशी आपण आपापल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण ह्या गडकिल्ल्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आता ज्यांनी रक्ताचं पाणी करून शाने एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो ना. आता आज आपण गडकिल्ले बघितलेले पण आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील का नाही याचा आजही भरोसा नाही. तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती की आपण कुठल्या गडकिल्ल्यांवरती गेलं तर आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळे गडाचं कुठलं नुकसान होणार नाही, एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर ह्या किल्ल्याचा मेन उपयोग आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी ह्या पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला मनुष्याने वापरण्यात आलेला ते कोणा केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे याचं खरं नाव आहे कठीणगड. कठीण 1665 मध्ये जो पुरंदरचा तर मगाशी मी उल्लेख केला तुम्हाला, तर त्याच्यावेळेस 23 किल्ल्याचा उल्लेख केला. त्यावेळेस महाराजांनी देताना 16 ते 17 किल्ले दिले आणि एका किल्ल्याची 2 नावं ठेवली गेली. म्हणजे वितंडगड पण दिला आणि तिकोना पण दिला. गाईस तुम्हाला माहितीच असेल आपल्या ठरल्याप्रमाणे 12 महिने 12 ट्रेक किंवा गड ह्या सिरीजचा आपला 5वा किल्ला म्हणजेच तिकोना किल्ला. सो प्लीज ही आमची SG बॉईज गँग. सो प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला. आमच्या चॅनलचं नाव आहे SG बॉईज भटकंती. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. SG बॉईज भटकंती.